नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार. नवीन विषयाचा नवा व्हिडिओ घेऊन परत एकदा तुमच्या समोर हजर. काय ना मित्रहो, आजचा जो व्हिडिओ आहे ना थोडा इंटरेस्टेड आहे, तुम्हाला आवडणं असं आहे. फक्त पूर्णपणे पहा, तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. विषय तसा इंटरेस्टेड आहे. काय तुम्ही अनुभवलेलं आहे, तुम्ही पाहिलेलं आहे, भावाईनं अनुभवलंय, बहिणीनं अनुभवलंय, सगळ्यांना अनुभवलंय. अनुभवातला विषय घेऊन तुमच्या समोर आलो, तो तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. आवडणारच, कारण तुम्ही अनुभवलंय. तुम्हाला सांगतो, ह्या प्रसंग तुमच्या समोर येऊन ठाकलेले आहेत, तुमच्या समोर उभे राहिलेले, तुम्ही ते उपभोगलेले, तुम्हाला ते समजलेले. असाच प्रसंग तुमच्या समोर घेऊन आलो, वर्गणीचा. तुम्ही म्हणसान, छे काय प्रसंग मांडताय राव. अहो राव, प्रसंग मांडताय असं तुम्हाला जरी वाटत असणार राव, पण हा खरंच इंटरेस्टेड आहे. तुम्हाला एकदा ह्या देवायच्या एकदा सणवार सुरू होऊ द्या, एकदा दिवस सुरू झाले एकामागून एक की तेव्हा तुम्हाला समजन वर्गणीचा झपका. समजन का नाही. म्हणून काय राव म्हणायचं कामच नाही याच्यामध्ये. चुंग्याची चुंग्या आणि मिटिंगीची मिटिंगी, गटची गटन लय येतात पुढं पुस्तकं घेऊन. लिया इतकी वर्गणी, लिया तितकी वर्गणी, मंडळची मंडळ, इळातून 10 मंडळ जा तुमच्या दरवाजा वाजवतील ना कडी, तेव्हा तुम्हाला समजन की बा हा व्हिडिओ खरंच कामाचा आहे. हा व्हिडिओ तशातल्याच एका माणसाचा व्हिडिओ आणलेला आहे. त्या माणसानं काय केलं ते तुम्हाला आवडतंय न आवडतंय हे मात्र नंतर मला कमेंटमध्ये सांगा. एका माणसाच्या घरी असेच वर्गणीसाठी मंडळी गेली. म्हणे दादा वर्गणी द्या, आम्ही अमुक मंडळाकडून आलोत. 1000 रुपये वर्गणी ठेवलेली आहे. ही 1000 रुपये वर्गणी करून आपल्याला चांगल्या प्रकारचं म्हणे सुशोभीकरण करायचंय. आपण जे देवाची स्थापना करणार आहे त्या देवाला भरपूरसा यावर्षी खर्च करायचा आहे. भरपूरसा मोठा भंडारा ठेवलेला आहे. 1000 रुपये ठेवले, ते बी माणसी 1000 रुपये. तुमच्या घरात जर 5 माणसं असेल तर 5000 रुपये द्या आणि भंडाऱ्यात जेवायला या. तुमच्या घरी 2 असतील तर 2000 द्या, भंडाऱ्यात जेवायला या. तुम्ही घरामध्ये जितके व्यक्ती असन तितके रुपये भरान, जेवायला या भंडाऱ्यात. ते म्हणे ठीक आहे. दुसरे आले, हे गेले की दुसरे टपकले. तिकडे गेल्यावर एकमेकाला भेटतेत का काय हे काही सांगता येत नाही. हे गेले त्याला भेटले, आलो गड्या आम्ही, की तुम्ही जा, असं होतंय काय काही सांगता येत नाही. पण हे मात्र नक्की की एक गट गेला, एक मंडळ गेलं की दुसरं मंडळ ठेवेल. अमुक भागातून आलो, अमुक आम्ही बी बसवायचं ठरले, सुशोभीकरण करायचंय, सगळ्याला काहीतरी कार्यक्रम दाखवायचा आहे आणि मोठं भोजनदान ठेवलंय, भंडारा ठेवलाय. त्याच्यासाठी माझं 1000 500 रुपये घरपिच्छे वर्गणी ठेवली, हे तुम्ही द्या. मागतातच. तिकडं किती खर्च करता, किती काय होतंय, काही कोणाची काही थांगपत्ता नाही. पण वर्गणी मागाल तुमच्या दरोज्यात येतात, हे तुम्ही दुजोरा देऊ शकत नाही, खोटं मानू शकत नाही. बरोबर आहे ना. अशाच एका माणसाच्या घरी दररोज भरपूरशी मंडळ गेले, भरपूरशे गट गेले, प्रत्येक गल्लीतले माणसं गेले, काही परगावातून बी. आता गावाकडे आहे, आमच्याकडे प्रथा आहे, परगावातले बी येतात. आणि आमच्या इथं अमुक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी तुम्ही काहीतरी पुस्तक लांबवते पुढं आणि लिहा तुमच्याच हाताने किती रुपये द्यायचे. तर मात्र 3 अंकी लिहा. म्हणजे 3 अंकी लिहा म्हणजे किमान 100 रुपये तरी 100च्या पुढं लिहा, असा त्याचा बोलण्याचा एक उद्दिष्ट असतो. तर ते आपण म्हणायचं बा काय हरकत नाही, ते तुमच्याच हाताने लिहा, हे 100 घ्या आणि तुम्ही जा. आमच्याकडे आहे, प्रथा आहे. गावातले तर आहेच, गावातले तर येतातच, पण परगावचे बी जवळ आसपासचे 5-10 किलोमीटर आतले जे गावं असतात ना, तिथली मंडळी आमची आहे, तिथली येतात. एकमेकाचे मंडळ हे सगळे या गावचे त्या गावाला जातात आणि त्या गावचे या गावाला येतात. प्रेम संबंध असतात, अतूट नातं असते, बिचाऱ्याचं देणं घेणं, बसणं बोलणं उठणं असतं, सगळ्याचं एकमेकाचं असतं. त्याच्यातून मग द्या बा, आमच्या बी मंडळाला द्या, ते देतात. त्यानं मागतले ते इकडे बी देतात. असं चालू असतंय गावाकडं.
शहरी वस्तीमध्ये तर असतील त्याच्या गल्ल्या ते गल्ल्या असतील, नगर ती नगर असतील, काय जे असेल ते जाऊ द्या तिकडलं. पण इकडलं आहे ना, इकडलं एका माणसाचं तुम्हाला सांगू राहिलो, त्या माणसाला कित्येक मंडळं येऊन भेटली की बा आम्हाला वर्गणी द्या वर्गणी द्या. त्याईनं हो 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 म्हटले. काही आले, सांगितलं पहिल्यानं मी, काही आले 1000 रुपये माणूस द्या, घरात जेवढी मंडळी असेल तेवढ्याचे 1000 4 असले 4000 द्या, 5 असले तर 5000 द्या, 1 जण असेल तर 1000 द्या, वर्गणी द्या, कार्यक्रमाला या, भंडाऱ्याचा स्वाद घ्या, चांगल्या प्रकारचं जेवण बनवून राहिलोय, मस्तपैकी जेवा, फुल जेवा, आनंद घ्या, लेवा. या माणसानं सांगितलं सध्या लेवा राहू द्या, अजून पेमेंट झालं नाही, पगार खात्यात पडला नाही, पगार पडल्याबरोबर तुम्ही येणे, मग मी देतो. जो बी मंडळावाला येईन, जो बी गटावाला येईन, जो बी माणूस त्याच्याकडं पुस्तक घेऊन पावती पुस्तक येईन, वर्गणी द्या. त्या माणसानं फक्त एकच सांगणं सुरू केलं की पगार झाला नाही, घरात अडचण चालू आहे, महिन्याचा शेवटचा पिरियड आहे, आम्ही पगारी माणसं या शेवटच्या एका हप्त्यातलं तंग असतो, त्याच्यामुळं तुम्ही आता वर्गणी सध्या तरी मागू नका, आम्ही तुम्हाला घरपोच आणून देतो. कवा? पगार झाल्यावर. ते मानले बिचारेन, चालले गेले. याईनं सांगून दिलं की आम्ही तुम्हाला पगार झाल्यावर देतो. नंतर त्याचा जो कार्यक्रम आहे, त्याचा जो भंडारा आहे, त्याचं जो भोजनदान आहे ते झालं तोपर्यंत त्याचा पगार झाला नाही, यायनं त्याला वर्गणी बी दिली नाही. ते आटपलं. ते आटपल्यानंतर मग तेच मंडळवाले यायच्या घराकडे आले, दादा वर्गणी झाला असं आता पगार. कार्यक्रम बी आटपून गेला, तुम्ही काही दिसले नाही, भोजनदान तुम्ही काही तिथं जेवणाचा स्वाद घेताना काही दिसले नाही. हे म्हणे अरे नाही, ते काय झालं पहा, मग जरा येणं झालं नाही कार्यक्रमाला, आणि तुम्ही जे ठरलं होतं ना, ते म्हणे हो आम्ही 1000 रुपये ठरलं होतं, तुमच्या घरात 5 माणसं आहे तर 5000 रुपये तुम्ही द्या बा, आता कार्यक्रम तर झाला. यायनं सांगितलं काही हरकत नाही, कार्यक्रम झाला, तुम्ही एक काम करा, तुम्ही आलेशे आता हे 500 रुपये घ्या आमच्या 5 जणांचे आणि तुम्ही या. ते अरे नाही ना दादा, असं कसं 500 रुपये कसे बा, कार्यक्रमात तुमच्या कोणी एका माणसाला 1000 तर तुमच्या घरात 5 आहे, 5000 तर द्यायला पाहिजे. त्या माणसानं सांगितलं तुमचा ज्या दिवशीचा कार्यक्रम होता, भोजनदान होतं, तुमचं ज्या दिवशीचं तुम्हाला भंडाऱ्याचा कार्यक्रम होता ना, त्याच दिवशी आम्ही अमुक ठिकाणच्या हॉटेलमध्ये आबत जेवण केलं. तिथं या भंडाऱ्याकडे नाही आलो, पण जेवायला गेलो, हॉटेल बुक केलं. इकडं 5000 दिल्यापेक्षा तिथं हॉटेल 2000 बुक झालं, 2000 बुक झालं. काय जे जेवायचे जे खायचे ते आम्ही मस्त खाल्लं. परत पुन्हा 1000 रुपये डबल तिथंच खर्च केला. 3000 आम्ही 5 जण मस्त फर्स्ट क्लास आरामशीर जेवलो, तृप्त झालो. काहीच कोण्या गोष्टीचं देणं घेणं राहिलं नाही. आबत झालो, हसलो, खेळलो, सुट्टीचा आनंद मिळवला, सर्व काही मस्त मजा भोगली. आता हे जे 500 हे घेऊन जा, तुम्हाला 5000 भरून, तुम्हाला 5000 भरल्यानंतर तिकडं जे काही 5000मध्ये जे काही तुम्ही आम्हाला जेवू घालणार होते, जे 5 पक्वान देणार होते, ते 5 पक्वानाची आम्हाला गरज राहिली नाही. आम्ही हॉटेलात जाऊन जेवलो, मनाजोगं जेवलो. हॉटेलात सुद्धा 5 पक्वान होते, ते आम्ही खाल्ले. त्याच्यामुळं आम्हाला तुमच्या भंडाऱ्यात यायची गरज पडली नाही, तुमच्या भंडाऱ्यात जेवायची गरज पडली नाही. आता तुम्ही हे प्रेमानं 500 रुपये घ्या आणि तुम्ही जा. पुढच्या वर्षी ज्या टायमाला वर्गणीत यासान त्या टायमात वर्गणीचं ठरवू की आपल्याला किती द्यायची, किती काय करायची.
मित्रांनो, तुम्हाला हे वर्गणीचं उदाहरण, हे वर्गणीचं मंडळाचं मागणं हे तुम्हाला कसं वाटलं? या माणसानं जे त्या वर्गणी दिली नाही, हा हॉटेलात जेवला, याचं पण तुम्हाला कसं वाटलं हे एकदा कमेंटमध्ये सांगा. लाईक करून द्या, शेअर करा, सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. कसं वाटलं मित्रांनो एकदा अवश्य सांगा. धन्यवाद.